मॅचला होते सुरुवात. अतुल मागील मॅचचा हिरो, पहिलाच बॉल क्लासिकल पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंट मध्ये चाललाय बॉल, सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार. चार न सुरुवात केली अतुलनं. मागील मॅच मध्ये 58 धावा खरं तर उभारल्या, 59चं टार्गेट ठेवलं होतं खरं तर, जे हनुमान आकुर्ले संघाने या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावा बनल्यात त्या. दुसराच बॉल, बॅटची कड आहे आणि फलंदाज होतोय बाद. महत्वाचा धक्का लागलाय जे हनुमान आकुर्ले संघाला. हर्षदनं दुसऱ्याच बॉलमध्ये अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलाय खरं तर धोत्रे संघाला या मॅच मध्ये. 2 बॉलचा खेळ संपलाय, 4 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलमध्ये 4 आल्यानंतर दुसऱ्या बॉलमध्ये हर्षदनं लगेच कमबॅक केलं. जय आलाय बॅटिंग मार्क वरती 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये. तिसरा बॉल पुन्हा एकदा चांगल्या रीतीने गुडलेंच्या स्पॉटवरती ऑफ ब्रेक स्वरूपाचा बॉल. आकाश रसाल याच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होती. 3 बॉल संपले, धावसंख्या ती 4. क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचलाय तो बीड संघ. स्विच हिट करायचा होता जयला, नो कनेक्शन बॅट अँड बॉल. 1 वर डॉट बॉल, आणखी एक निर्धाव चेंडू. 4 बॉल मध्ये धावसंख्या ती 4. फुल टॉस बॉल होता, टॉप एज लागली. क्षेत्ररक्षक आलाय, गणेश चुकी केली आहे, चुकी केली आहे गणेशनं. धाव मिळते ती 1. बॉल संपलेत 5, धावसंख्या ती 5. पहिल्याच बॉल मध्ये 4 न सुरुवात केली अतुलनं आणि त्यानंतर अतुल बाद झाल्यानंतर आता धावांचा ओघ थोडा कमी देखील झालाय. मागील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली अतुलनं, तो बाद झाल्यानंतर देखील धावा कमी आल्या. त्याच कारणास्तव या मॅच मध्ये लवकर बाद झाला अतुल. आता मधल्या फलीच्या फलंदाजांना एक फार चांगला खेळ करणं गरजेचं आहे. रनआउटची दाट शक्यता होती, चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. तोपर्यंत मिळते 1. एका षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या ती 6. 3 षटकांचा सामना. हर्षद आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये, यंगस्टर. हर्षदचा पहिलाच बॉल, खराब चेंडू फेकलाय खरं तर डीप फाईन लेग मध्ये. नो प्लस 4, नो प्लस 4 टोटल 5 धावा मिळतात धावफलकावरती. अकरा धावा त्याचा धावफलकावरती. चुकी केली आहे खरं तर हर्षदनं, नो बॉल फेकलाय. ऑन फ्रीडचा बॉल, ऑन फ्रीड बॉल, फ्रीडचा बॉल, लाजवाब फटका. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न चांगले आहेत, वेल फिल्डिंग. फ्रीडचा बॉल आहे, फिल्डिंग चांगली केली आहे, कौतुक केलं पाहिजे क्षेत्ररक्षकाचं, अप्रतिम. प्रत्येकानं टाळ्या वाजवल्या या क्षेत्ररक्षकासाठी, जबरदस्त फिल्डिंग. 2 मिळतायत या बॉलवरती, धावसंख्या ती
13 या आकड्यावर. स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड खेळला बॉल. एकच मिळते. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते इथे. लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग रन मिळते ती फक्त एकच्या मदतीने धावसंख्या आहे ती 14 आकड्यावर. अखूट टप्प्याचा बॉल पुलचा फटका क्षेत्ररक्षक आहे. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. पकडले इथे कॅच. आणखी एक फलंदाज होतोय बाद. चौदा धावा धाव फलकावर. रोशन जातोय नवीन फलंदाज. चौदा धावा धाव फलकावर. कमबॅक करतोय हर्षद. पहिलाच बॉल रिलीज करण्यासाठी त्याला थोडा त्रास झाला आणि त्याच कारणास्तव नो प्लस 4 टोटल 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या. आता पुन्हा एकदा कमबॅक करतोय. खोलात टाकलाय बॉल हवेमध्ये. मिड ऑन मध्ये गणेश यांचे प्रयत्न. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. पकडले इथे कॅच. आल्या पावली माघारी परतोय आणखी एक फलंदाज. लगातारचा दुसरा धक्का टीम जय हनुमान आकुर्ले संघाला. तीन बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 14. चार बॉलचा खेळ संपलाय, माफ करा. धावसंख्या आहे ती 14 आकड्यावर. रवींद्र आहे नवीन फलंदाज. बॅटची कडा लावडली अपील आणि बॅटरी जो उठी. लगातारचा तिसरा धक्का. विकेट हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये साकारतोय हर्षद बॉलिंग मार्क वरती. अंतिम बॉल बाकी आहे ओव्हर नंबर 2 मधील. मिडल ऑर्डरचा षटक हाताळतोय हर्षद. पहिलाच बॉल नो प्लस 4 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात. त्यानंतर कमबॅक केलं लगेचच. 3 लगातारचे धक्के. विकेट हॅट्रिक मिळवले. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक हर्षद या गोलंदाजाने मिळवले. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. अंतिम शेवटचा बॉल शिल्लक आहे ओव्हर नंबर 2 मधील. अंतिम बॉल या षटकातील अप्रतिम बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. काही धाव नाहीये या बॉलवरती. निर्धाव चेंडू. ओव्हर नंबर 2 चा खेळ देखील संपलाय. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला टोटल 7च्या इकॉनॉमीनं 14 आकड्यावरती. 2 षटकांमध्ये धावसंख्या ती 14. अंतिम एका षटकाचा खेळ आता बाकी आहे. चौदा धावा धाव फलकावर 2 षटकांमध्ये. तिसऱ्या षटकाला लगेच सुरुवात करा.
रोशन आलाय बॉलिंग मार्कवर ओव्हर नंबर 3. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. हा येतोय षटकार, महत्वाचा षटकार आलाय स्लॉकच्या षटकात. 20 धावा धावफलकावर. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. चुकी केली गोलंदाज रोशननं फुलटॉस बॉल वरती हा षटकार. दुसरा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. यावेळी बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. 20 धावा धावफलकावरती. अंतिम 4 बॉलचा खेळ बाकी आहे. निर्धाव चेंडू आलाय. षटकारानंतर कमबॅक केले रोशननं. आता अंतिम 4 बॉलचा खेळ बाकी आहे. मोठ्या फटक्याचा प्रयत्न हवेमध्ये बॉल शॉट फाईन लेगला. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. पकडले इथे सहज सोपी कॅच. फलंदाज होतोय बाद. 3 बॉलचा आता खेळ बाकी आहे. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती. इथून 2 बॉल मध्ये किमान एक मोठा फटका, एक बॅलन्स टार्गेट सेट होऊ शकतं. 3 बॉल मध्ये 7 ते 8 धावा जमवणं फार गरजेचं आहे धोत्रे संघाच्या विरोधात. जे हनुमान अकुर्ले संघाला देखील हाच संघ आहे खरं तर. गेल्या मॅच मध्ये टोटल 58 धावा सेट केल्या होत्या. 59चं टार्गेट त्याने सेट केलं होतं. त्यानंतर या मॅच मध्ये ओव्हर नंबर 3चा 3 बॉलचा खेळ संपलाय. टोटल धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 20. पहिल्या षटकात 6 आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात 9+4 न सुरुवात झाली. त्यानंतर अर्षदनं कमबॅक केलं आणि त्यानंतर या षटकात 6 धावा आल्या 3 बॉल मध्ये. बॉल नंबर 4 शरीराचा वेध घेतोय हा बॉल. एकच धाव मिळते या बॉलवरती. 1च्या मदतीने धावसंख्या येते टोटल 21. 2 बॉलचा आता उर्वरित खेळ शिल्लक आहे. पूर्वार्धाचा खेळ तुम्ही पाहताय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला स्वर्गीय मंगेश दादा 11 धोत्रे संघानं. फार चांगली गोलंदाजी आहे. धीम्या गतीचा बॉल स्वीप केलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. बॉलला उचलतोय, फेकतोय. रनआउटची संधी आहे आणि रनआउटच्या स्वरूपात दुसरीच्या प्रयत्नात बॅटर आउट. एकच धाव मिळते. 22 धावा आहेत. आता अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक. शेवटचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. दुसरीचा प्रयत्न आहे. 2 तर कंप्लीट झाल्यात आणि तिसरीच्या प्रयत्नात बॅटर आउट. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या येते 24. येणारे 18 बॉल आता 25 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. ते स्वर्गीय मंगेश दादा 11 धोत्री संघाला. धोत्री संघाला मात्र करायच्यात त्या 25.
मॅचला होती सुरुवात. 25चा टार्गेट. पहिलाच बॉल क्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला बॅट्स ऑफ ओपन झाला होता. बॉल निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावाच्या साह्यानं. पहिलाच बॉल निर्धाव. 17 बॉलमध्ये आता 25चं इक्वेशन. दुसराच बॉल हाफ ट्रॅकर. फटका प्रतिमे क्षेत्ररक्षक आहे आणि इथे पकडले कॅच. महत्वाचा धक्का लागतोय खर तर स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे संघाला. आकाश रसालच्या स्वरूपात हा महत्वाचा धक्का. गणेश जातोय आता नवीन बॅटर. गणेश रसाल नवीन फलंदाज. पहिला बॉल निर्धाव. दुसरा बॉल बॅटच्या पट्ट्यावरती तर आला होता परंतु टायमिंग थोडा कमी पडला आणि त्याच कारणास्तव बॅटर इज आउट. आकाश रसाल परतलाय डगआउट मध्ये. आता 2 बॉल मध्ये धावा आहेत त्या फक्त 0 धाव फलकावरती. धावेत तर श्री गणेश अजूनही झालेले नाहीये. 2 बॉलचा खेळ संपलाय. 16 बॉल मध्ये आता 25चं इक्वेशन. हे षटक फार महत्वाचं आहे खर तर पॉवर प्लेचं हे षटक आहे. तिसरा बॉल पॅडवरती आदलला. वेगानं अपील केली आहे. उत्साह प्रचंड आहे या अपील मध्ये परंतु विश्वास कमी होता. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळते सिंगल. सिंगलनं धावसंख्येचा अकाउंट ओपन. पहिली धाव धावफलकावरती 25 करायच्यात. 3 बॉल मध्ये धावसंख्या येते 1. बॉल नंबर 4 ब्लंट केलंय फलंदाजाला. खरं तर अचंबित करणारा बॉल. अगोदरच शॉट सिलेक्शन केलं होतं. कदाचित लॉंग लेग मध्ये हा बॉल पाठवायचा होता परंतु गोलंदाज देखील चतुर आहे. ओळखलं फलंदाजाला. डबल माइंडेड होता बॅटर आणि त्याच कारणास्तव एक चांगला बॉल फेकला अतुलनं. 4 बॉल मध्ये धावसंख्या येते 1. बॉल नंबर 5 वॉर्ड शॉट. नेत्रदीपक फटका डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी हर्षदचा षटकार. मागील मॅचचा हिरो आहे हर्षद. काय फटका होता. नेत्रदीपक सौंदर्यात्मक फटका होता. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा षटकार. धावसंख्या येते 7 या आकड्यावर. 18ची आवश्यकता. अजूनही बॉल शिल्लक आहे 13. फुलटॉस बॉल. त्यावरती देखील मोठा फटका. लगातारचा दुसरा धमाका. भैरवनाथ चषकाचा येतोय आणखी एक षटकार. 13 धावा धाव फलकावरती. आता 12 चेंडू 12ची आवश्यकता आहे. या 2 षटकारानं खरं तर या मॅचचं भवितव्य बदललं हर्षदनं. मागील मॅचचा हिरो आहे हर्षद. आज जबरदस्त केलाय. पॉवरफुल बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेच्या षटकात आल्यात त्या धावा टोटल 13. बारा बॉल मध्ये 12ची आवश्यकता आहे. गणेश रसाल ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक वरती हर्षद. जबरदस्त बॅटिंग.
12 बॉल 12ची आवश्यकता आहे. फुल टॉस बॉल शॉर्ट फाईन लेगला क्लिअर केलाय. डीप फाईन लेग मध्ये बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा दर्जेदार चौकार. 8ची आवश्यकता 11 बॉलमध्ये. आजची आता आवश्यकता आहे. स्लॉट मध्ये फटका प्रतिम आहे. ओव्हर पिच बॉल स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका. बॉल सीमा पार. 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार. आता 2ची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी स्वर्गीय मंगेश दादा 11 धोत्रे संघाला. प्रतिम फटका होता. टायमिंग प्रॉपर होतं या फटक्यामध्ये. 2ची आवश्यकता आहे. दोन बॉल मध्ये सुमितच्या गोलंदाजी मार्क वरती टोटल 10 धावा आल्यात. 12ची आवश्यकता होती 12 बॉल मध्ये. आता 2ची आवश्यकता आहे. फुल टॉस बॉल स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. विजयाच्या धावा येत आहेत. लॉंग लेग मध्ये तो चौकार सामना जिंकलाय वन साइड रित्या तो स्वर्गीय मंगेश दादा 11 धोत्रे संघानं. कॉंग्रॅच्युलेशन. अंतिम मॅच मध्ये ते पोहोचलेत. हार्ड लक टीम आकुर्ले. चला लाईनअप करून मैदान सोडा. मी फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती करतोय. हँडशेक करा आणि त्यानंतर मैदान आपण सोडा. मी फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती करतोय. अंतिम सामना आपल्या समोरील. एकीकडे स्वर्गीय सुनील 11 बीड संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय मंगेश दादा 11 धोत्रे संघ. चांगला खेळ राहिला आकुर्ले संघाचा देखील. पहिल्याच मॅच मध्ये 58 धावा सर्वोत्कृष्ट धावसंख्या बनल्या या आजच्या दिवसामध्ये. चला बीड संघाचा कर्णधार आणि धोत्रे संघाचा कर्णधार. प्लेयर ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच इकॉनॉमिकल स्पेल. सहा धावा खर्च करत एक फलंदाजाला बाद करण्यात यश आलं आणि बॅटिंग मार्क वरती 12चं योगदान देणारा हर्षद ठरला या मॅचचा हिरो. आदरणीय सचिनजी जाधव यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्डने सन्मानित करायचंय. जबरदस्त ऑलराऊंडर हर्षद बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच. चला बीड संघाचा कर्णधार या.
स्वर्गीय सुनील 11 बीड संघानं प्रथम टॉस जिंकलाय आणि फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या. प्रथम बॅटिंग करायला मॅच मध्ये स्वर्गीय मंगेश दादा 11 धोत्रे संघ. चला धोत्रे संघाने थोडासा रेस्ट करा, कारण दोन बॅक टू बॅक मॅचेस ते खेळलेत, त्याच कारणास्तव 5 मिनिटाचा आपण ब्रेक देऊयात धोत्रे संघाला.